श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 30 मार्च 2025 वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा. तर पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारायची, गुढी उभारण्याची पद्धत काय आहे, त्याचबरोबर त्याची वेळ काय आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. हिंदू संस्कृती आणि परंपरेतील गुढीपाडवा हा सण सगळीकडे अतिशय आनंदाने उत्साहात साजरा करतात. मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते. गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्त्व आहे, कारण गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक सण आहे. या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केली जातात. दारात गुढी उभारणे हे चैतन्य व मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तर ही पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारायची, तिची पूजा कशी करायची, त्याचबरोबर गुढी कशी उतरवायची याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे 30 मार्च 2025 वार रविवार या दिवशी यंदा आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक सण आहे. या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात, जसं की घराचा गृहप्रवेश असेल, नवीन गाडी खरेदी करायची असेल किंवा नवीन घर खरेदी करायचं असेल, सोनं खरेदी करायचं असेल, अगदी कोणतंही नामकरण विधी असू द्या, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. त्याचबरोबर दारात गुढी उभारली जाते. गुढी ही चैतन्याचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. तर ही पारंपरिक पद्धतीने गुढी उभारायची हे काही जणांना माहीत नसते, त्यामुळे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर चैत्र महिना आला की सर्वात पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याला सर्वांच्या दारात सुंदर गुढ्या उभारलेल्या दिसतात. चहूकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवसापासून होते. सर्वजण आपल्या कुटुंबासोबत गुढीची पूजा करून ती दारात उभारतात. मात्र गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत अनेक ज्या काही नववधूत आहेत किंवा कुटुंबापासून ज्या काही दूर राहणाऱ्या मुलांना अजूनही माहीत नाही. तर त्यामुळे आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी. सर्वप्रथम आपण गुढी उभारण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात ते आपण जाणून घेऊया. तर त्यासाठी एक मोठी लांबसडक स्वच्छ धुतलेली काठी जी आहे ती लागणार आहे. त्यानंतर हळद कुंकू, त्यानंतर हार, फुले, एक दिवा, अक्षता, बघा आंब्याची डहाळी, साखरेची गाठीची जी माळ असते ती, त्यानंतर साडी किंवा तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकता. त्यानंतर तांब्याचा कलश किंवा तांब्याचा कलश जर नसेल तर स्टीलचा असला तरी चालणार आहे. त्यानंतर रांगोळी आणि गोड नैवेद्य देखील लागणार आहे. त्यानंतर कडुनिंबाची पानं जे आहेत त्याची डहाळी लागणार आहे. असं हे सर्व साहित्य जे आहे ते तुमच्याकडं असेल बघा ते घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गुढी जी आहे ती उभारायची आहे. सर्वप्रथम हे साहित्य जवळ घ्यायचं आहे, जेणेकरून आपली घाई गडबड किंवा गोंधळ उडणार नाही. त्यानंतर गुढी कशी उभारायची, तर सर्वप्रथम तुम्ही स्वच्छ धुतलेली ती काठी जी आहे ती घ्यायची आहे. काठीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. स्वतःला देखील हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर छान साडी तिला नेसवायची आहे. बघा साडी साडी नेसवू शकता किंवा ब्लाऊज पीस जो आहे तो नेसवायचा आहे. परंतु हे बघा न धुतलेलं बघा वस्त्र, नवीन वस्त्र जे आहे ते गुढीसाठी वापरायचं आहे. लक्षात घ्या की गुढीला नेसवणारी ही साडी ही नवीनच असायला हवी किंवा ब्लाऊज पीस देखील नवीनच असायला हवा. तुम्ही तुमच्या बजेटनुसार साडी विकत घेऊ शकता, त्यानंतर किंवा ब्लाऊज पीस घेऊ शकता. त्यानंतर साडीवर काठीच्या टोकावर तांब्याचा कलश हा उपडा ठेवावा. कलशाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे. त्यासोबत हार,
फुलांचा हार घालायचा आहे, साखरेची गाठी आणि आंब्याची डहाळी गुढीला घालायची आहे. त्यानंतर कडुनिंबाची पानं आवर्जून घालायची आहे. त्यानंतर मग बघा आपल्या दारावर ही गुढी जी आहे ती चैतन्याचं, मांगल्याचं प्रतीक म्हणून ही गुढी उभारावी. गुढी उभारल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती दाखवून तिची पूजा करावी. तसेच गुढीभोवती छान रांगोळी काढून तिला नैवेद्य जो काही तुम्ही बघा पुरी भाजी किंवा अगदी पुरणपोळीचा जो काही नैवेद्य घरात बनवला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढी उभारताना सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे मुहूर्त. आता गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने दिवसभरात सर्व काळ हा शुभ मानला जातो. तरी देखील मुहूर्तावर केलेल्या गोष्टीचं आपल्याकडे जास्त महत्त्व असतं. त्यामुळे पारंपरिक रीतीने गुढी उभारताना मुहूर्त लक्षात घेतला जातो. तर यंदाच्या गुढीपाडव्याचा दिवसभरातील मुहूर्त हा बघा असा आहे. ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:41 ते पहाटे 5:27 असणार आहे. विजय मुहूर्त हा दुपारी 2:30 ते 3:19 असणार आहे. संध्याकाळची वेळ जी आहे ती बघा 6:37 ते 7 असणार आहे. आणि अभिजित मुहूर्त जो आहे तो दुपारी 12:01 ते 12:50 असणार आहे. या मुहूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता किंवा तुम्हाला बघा दिवसभरात जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही ही गुढी उभारायची आहे. त्यानंतर गुढी कशी उतरवावी, ज्या पद्धतीने आपण सन्मानाने गुढी उभारत असतो त्याच सन्मानाने गुढी जी आहे ती उतरवायची असते. तर गुढी उतरवताना कधीही दिवस माळवायच्या आतमध्ये गुढी ही उतरवायची असते. तर बघा उतरवताना धूप दीप दाखवायचा आहे, पाणी अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून उतरवताना सुकं खोबरं आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे. धूप दीप हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुढी जी आहे ती उतरवायची आहे. आता ही अशी पद्धत आमच्याकडे आहे. आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने तुम्ही गुढी उतरवत असाल ते पद्धतीने जरी केली तरी चालणार आहे. तर बघा त्यानंतर या गुढीला लावलेल्या कडुनिंबाचा पानाचा उपाय बघा अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे. त्याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. आणि त्या पद्धतीने गुढीला लावलेल्या या कडुनिंबाच्या पानांचा उपाय आवर्जून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.